नमस्कार. हे दर बुधवारचे वेबिनार हे पुणे रिव्हर रिवायवल तर्फे घेतले जातात. इथे मुख्यतः आपण नद्यांसंबंधी काम करतो. नदीकाठचा झाडझाडोरा आणि तिथली जैवविविधता हे जपणं याबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आणि नद्यांचं पुनरुज्जीवन कसं होईल, त्या स्वच्छ कशा होतील, त्याच्या बाजूला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या एन्क्रोचमेंट्स कशा होणार नाहीत या प्रकारचं आपलं काम असतं. आणि त्याचाच एक भाग म्हणून नदीकाठ सुधार प्रकल्पाला आपण काही पर्याय सुचवले आहेत आणि त्याच्या सध्याच्या स्वरूपाबद्दल आपण प्रश्न विचारलेले आहेत. आणि नुकतीच गेल्या आठवड्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपण सांगितलं होतं की CEC अशी दिल्लीची कमिटी आहे, म्हणजे सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी. त्यांनी महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरी यांना पत्र लिहून सांगितलं आहे की नदीकाठचा जो झाडझाडोरा आहे, ती नुसती झाडं नसून ती ॲक्च्युली वनराई आहे, ज्याला डीम्ड फॉरेस्ट म्हणतात, म्हणजे मानित वनं आहेत ती. तर तर त्यांचं तुम्ही सर्वेक्षण करा, त्याचं सगळं तुम्ही डॉक्युमेंट तयार करा आणि त्याखेरीज कुठलीही तिथे वृक्षतोड करू नका, असं महाराष्ट्राला पत्र आलेलं आहे दिल्लीहून. तर त्याबद्दल सर्व स्वयंसेवकांचं मनपूर्वक अभिनंदन. कारण की वर्षानुवर्ष लोक कुठलाही फायदा नाही, स्वतःचा कुठलाही वैयक्तिक त्याच्यामध्ये काहीही स्वार्थ नाही, अशासाठी नदीसाठी लोक काम करतायत आणि त्यांच्या या अथक प्रयत्नाला थोडंसं यश मिळायला सुरू झालेलं आहे. तर आज आपण भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीमधलं नदीचं महत्त्व या विषयावर आजचा आपला वेबिनार आहे. कारण नुकतेच गणपती झालेले आहेत आणि आपल्या संस्कृतीत जिथे आपण नदीला माता म्हणतो, देवी म्हणतो, तिथे लोक न ऐकता कचरा, प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू अशा सगळ्या गोष्टी नदीमध्ये सोडतात. आणि तर एका बाजूला आपली संस्कृती आणि एका बाजूला सध्याची स्थिती, या दोन्हीची कशी सांगड घालायची, म्हणजे आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या धर्मभावनेबद्दल आदर राखून आपण आपल्या नदी आणि निसर्गाचं कसं रक्षण करू शकतो, ह्याच्यावर मुख्यतः आज आपण बोलणार आहोत. धर्मशास्त्र संशोधक आहेत डॉक्टर आर्या जोशी. तर थोडक्यात तुम्ही स्वतःची ओळख करून द्या आणि मग आपण वेबिनार सुरू करूया. ठीक आहे. नमस्कार आणि धन्यवाद या मंचावरती विषय मांडणीसाठी बोलवल्याबद्दल. संख्या थोडी कमी आहे, पण आपण रेकॉर्ड करणार आहोत, त्यामुळे अनेकांपर्यंत हा विषय पोहोचेल याची मला आशा आहे. मी आर्या आशुतोष जोशी, पुण्यात असते. धर्मशास्त्र या विषयामध्ये गेली 20 वर्ष काम करते आहे. ज्ञानप्रबोधिनी या संस्थेच्या पौरोहित्य विभागाचं सगळं काम 25 वर्ष मी पाहिलं आणि आता गेली 2 वर्ष ते काम थांबवून मी स्वतंत्र संशोधक म्हणून काम करते. नुकतंच मला पद मिळालेलं आहे DS पुणे युनिव्हर्सिटीच्या भारतीय ज्ञान परंपरा या विभागामध्ये प्रोफेसर बाय रिसर्च असं पद मला आता लाभलेलं आहे कामासाठी. त्याच्यानंतर इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज ही जी संस्था आहे, त्या संस्थेचं 2011 पासून मी काम करते आहे आणि भारतातल्या आणि भारताबाहेरच्या अशा विविध 40 संस्कृतींबरोबर आम्ही संशोधनात्मक काम हे करत असतो. आपण सुरुवात करूया विषयाला. माझी स्लाइड दिसते आहे. भारतीय संस्कृती आणि नदी यांचा संबंध काय आहे. तर इथे आपल्याला दोन छायाचित्र दिसत आहेत. एक कलकत्त्यातलं आपल्याला दिसतं आहे, जिथे दुर्गा पूजेचं विसर्जन होत आहे आणि एकीकडे दिसतं आहे ते गंगेची महाआरती जी संध्याकाळी होते ती दिसते आहे. त्यामुळे नद्या असं म्हटलं की हा विषय फक्त महाराष्ट्रापुरता, फक्त पुण्यापुरता असा सीमित नसून एकूणातच भारतातली जी समृद्धी आहे ती नद्यांमुळे आहे. आणि ही कशी आहे हे आपण थोडंसं आधी परंपरेचा थोडा आढावा घेऊन पाहू. आपला मूळ विषय जरी वेगळा असला तरी कोणती कोणती अशी कारणं आहेत जी सध्या नदीचं अस्तित्व धोक्यात आणायला कारणीभूत झालेली आहेत. शतकानुशतकांचा पगडा आहे आणि त्यामुळे तो एकदम एका रात्रीत बदलणार नाही. आपण सगळेजण पर्यावरण प्रेमी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतो, पण नक्की अजून कुठे काय कमी पडतंय किंवा आपल्याला समाजात लोकांना नक्की काय सांगायला हवं आहे, कोणत्या परिभाषेत त्यांचं प्रबोधन करायला हवं आहे, हे समजून घेण्यासाठी म्हणून थोडी ही मांडणी उपयुक्त ठरेल, म्हणून थोडी सविस्तर मांडणी करण्याची संधी मी आत्ता घेते आहे.
स्क्रीन एक मिनिट शेअर करायला थोडा प्रॉब्लेम येतो मला. पुढची स्लाइड हां आले. आली आहे. हा. हा. तर इथे आता वस्तुतः जे दिसत आहेत की आपल्याला खूप मागे जायला लागतं. कारण आपली जी भारतीय संस्कृती आहे हिला मुळात सिंधू सरस्वती संस्कृती असं म्हटलं जातं. तर नावामध्येच नदी आहे. आणि नदीविषयी बोलत असताना आपल्याला एक महत्वाचा विषय लक्षात घ्यायला लागेल की नदी या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे, म्हणजे एटिमॉलॉजिकल मिनिंग काय आहे. तर संस्कृतमध्ये नद असा धातू आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की गर्जना करत किंवा रोरावत राहणारा प्रवाह किंवा जी सातत्याने प्रवाही आहे एका विशिष्ट मार्गातून, तिला नदी असं म्हटलं जातं. म्हणजे नदी या शब्दातच साचले पण नसून प्रवाही पण आहे. हे आपण सुरुवातीला लक्षात घेतलं तर आपल्याला एकूण ओघ मांडणीचा हा लक्षात येईल. त्यामुळे उत्खनित संदर्भ म्हणजे सिंधू सरस्वती संस्कृती आहे, आपल्याला मोहनजोदडो हडप्पा ही स्थळं आपली माहिती असतात. आणि ही आपली सगळी संस्कृती जी फुलली ती या नद्यांच्या काठी फुललेली आहे. गुरुकुल पद्धतीतली जी आश्रम व्यवस्था होती ती सुद्धा या नद्यांच्या काठीच होती. आणि तिथे भारतीय ज्ञान परंपरेची निर्मिती झाली आहे. त्यामुळे नदीचं महत्त्व हे अविभाज्य आहे. वैदिक संदर्भ जर आपण पाहिले तर इथे आपल्याला दिसतं आहे वेदांमध्ये, ऋग्वेदामध्ये जी वेगवेगळी सूक्त आहेत त्याच्यामध्ये नदी सूक्त सुद्धा आहेत. आणि सप्त सिंधवहा असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या ह्या 7 नद्या, म्हणजे आपण शाळेच्या भूगोलात शिकतो की सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज आणि सरस्वती ह्या त्या 7 नद्या आहेत. आणि यांच्या काठावर आपली समृद्धी ही वाढली, बहरली आणि फुललेली आहे. त्यामुळे वैदिक संदर्भांकडे पाहून मगच आपल्याला पुढे जाता येतं. या वैदिक संदर्भांमध्ये आपल्याला एक दाशराज्ञी युद्ध नावाचा पण एक संदर्भ सापडतो की 10 राजांचं जे युद्ध झालं मोठं, ते परुष्णी आणि श्रुतुद्री या नद्यांच्या काठी झालं. परुष्णी म्हणजे आत्ताची जी रावी नदी आहे ती, आणि श्रुतुद्री म्हणजे सतलज. याच्यातून आपल्याला तत्कालीन भूगोलही समजतो आणि सगळी समृद्धी नद्यांच्या काठाने काय काय घडलं, आयुष्य कसं कसं पुढे जात होतं त्या काळातल्या लोकांचं. इतकंच काय तर युद्धही या नद्यांच्या परिसरामध्ये झालेली आहेत असे सगळे संदर्भ हे आपल्याला दिसतात. आणि पुढे पुराण काळामध्ये जेव्हा आपण येतो आपल्याला वेगवेगळी पुराणं ऐकून माहिती असतात. वेगवेगळे संप्रदाय आपल्या संस्कृतीमध्ये उदयाला आलेले आहेत. मग गणपतीची उपासना करणारे गाणपत्य असतील किंवा शिव उपासना करणारे जे शैव आहेत. आणि मग शिवाची आख्यायिका आपल्याला माहिती आहे की शिवाने जटा आपटल्या आणि ती गंगा कशी त्याच्या मस्तकी जाऊन बसलेली आहे. आणि आपण गोमुखला गेलो, गंगोत्रीच्या परिसरात गेलो तर तिथेही अजून एक शिळा दाखवली जाते. तिथे भगवान शिवांनी जटा आपटल्या आणि मग तिथून ती गंगा नदी प्रवाहित झाली. आपल्याला माहिती आहे की गोमुख हा एक ग्लेशियर आहे आणि तिथून थोडं थोडं ते पाणी पुढे येतं. गंगोत्रीला आपल्याला ही कथा ऐकायला मिळते आणि पुढे ती गंगा नदी कशी प्रवाही होते हे आपण सगळेजण अनुभवतच असतो. तसंच यमुनेचंही आहे. त्यामुळे या प्रत्येक नदीचं एक उगमस्थान मानलेलं आहे आणि तेही दैवी किंवा पवित्र असं आपल्या संस्कृतीने सांगितलेलं आहे आपल्याला. आता तिचं शब्दामध्येच प्रवाहीपण आहे आणि त्यामुळे आपल्याकडे असं सांगितलं गेलं की एखाद्या नदीच्या काठी जाऊन वेगवेगळ्या उपासना कराव्यात. आयुष्य जीवनवाहिनी आहे ती, म्हणजे अगदी पूर्वीच्या काळी जेव्हा नळ नव्हते, आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे, तेव्हा नदीशी बांधलेलंच आपलं आयुष्य होतं की नदीकाठी जायचं आहे. त्यामुळे घरं त्या परिसरामध्ये असायची, थोडी दूर असायची. त्यामुळे मग जायला लागायचं नदीवरती. रोजची स्नानसंध्या असेल, अगदी कपडे धुणं, भांडी घासणं, खूप सारी कामं, अगदी आपली गुरं सुद्धा घरातली नदीवरती नेऊन त्यांना अंघोळ घालणं, अशा दैनंदिन आयुष्यापासून ते नदीच्या काठी बसून उपासना करणं असेल, संध्या करणं असेल किंवा अगदी श्राद्धाचं तर्पण करणं असेल, अशा सगळ्या गोष्टी ह्या नदीच्या साक्षीने होत होत्या. आणि त्यामुळे ती जीवनवाहिनी असं तिला म्हटलं गेलं आहे. आणि मग माझ्या गावामध्ये नदी आहे, मग तरी मला दुसरीकडे का जायचं आहे, तर त्याला तीर्थक्षेत्र महात्म्य असं पुराणांनी आपल्याला सांगून ठेवलं. म्हणजे कुंभमेळा यावर्षी झाला आणि एकूण सामाजिक माध्यमांच्या प्रभावामुळे काही कोटी लोकांनी त्याला भेट दिली. सुदैवाने आम्हीही जाऊन आलो. एक सेशन होतं आमच्या संस्थेचं, त्यामुळे मलाही कुंभमेळा खूप जवळून पाहता आला प्रयागराजचा. पण काय महत्व आहे या सगळ्याचं, तर तिथे जाणं, ज्या काळामध्ये वाहनं उपलब्ध नव्हती त्या काळामध्ये एवढा दूर दूर प्रवास करून जाणं आणि तिथे त्या नदीकाठी काही विधिविधानं करणं, जेणेकरून आपल्या आयुष्याला एक अर्थ लाभेल किंवा आपल्या
आपले जे दिवंगत पूर्वज आहेत, आता सध्या तर महालय चालू आहे, पितृपक्ष चालू आहे, तर तिथे जाऊन त्यांच्यासाठी काही पिंडदान विधी जर आपण केले तर त्यामुळे त्यांना सद्गती मिळेल किंवा मोक्ष मिळेल अशा धारणा ह्या आपल्या पुराण ग्रंथांनी मांडल्या. आणि त्यामुळे सश्रद्ध मंडळी ही आजही तिथे जाऊन आपल्याला पिंडदान किंवा संबंधित विधिविधानं करताना दिसतात. लोकपरंपरेमध्ये सर्जन आणि वर्षण याचा सगळा संबंध हा नदीशी मानला गेलाय. कसा तो आपण पुढे पाहूयात. कावड यात्रा नावाचा एक भाग आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती असेल. आपल्या गावामधून आपल्या गावातली जी नदी आहे, आपल्याकडे गावातल्या प्रत्येक नदीला गंगा असं म्हटलं जातं, कारण ती पापक्षालन करणारी आहे. त्यामुळे छोटासा जरी पाण्याचा ओघ असला तरी तिला स्थानिक पातळीवर गंगा असं म्हणतात. राजापूरला कोकणात आमच्याकडे गंगा येते, त्याची अनेक वेगवेगळी कारणं ही आता संशोधनाने सिद्ध होत आहेत, पण तरी सुद्धा तिला गंगा असं संबोधलं जातं. त्यामुळे माझ्या गावातल्या ह्या स्थानिक गंगेचं पाणी मी त्या कावडीतनं घेऊन जाणं आणि कुठेतरी एखाद्या तीर्थक्षेत्री त्या परमेश्वराला त्याने सचैल स्नान घालणं किंवा अभिषेक करणं यालाही एक खूप मोठा अर्थ हा लोकसंस्कृतीत आहे. आणि अशा कावड यात्रा हा नेहमी वेगवेगळ्या निमित्ताने आपल्याला मग पौषात असेल, मार्गशीर्षात असेल, स्थानिक लोकधारणांच्या नुसार ह्या कावड यात्रा चालू असतात हे आपल्याला अनुभवायला मिळतं. समजतंय ना? आवाज पोचतोय ना व्यवस्थित? हो हो, समजतंय, काही प्रश्न नाही. ठीक आहे. आता नदी असं म्हटलं की इथे दोन चित्र दिसत आहेत. कृष्णमाईच्या उत्सवाला 2 वर्षापूर्वी मला जाता आलं आणि तिथली ही टिपलेली चित्र आहेत. तर वरती आपल्याला दिसतंय की एक महिला आणि तिच्या 2 मुली आहेत बरोबर, आणि ते ओटी भरतायत कृष्णामाईची. कृष्णामाईचा उत्सव खूप प्रसिद्ध आहे, पण नदीशी संबंधित ज्या वेगवेगळ्या धारणा असतात त्या फक्त पौराणिक असतात असं नाही. तर ज्या वेळेला अफजल खानाचा वध, अफजल खान भेटायला आलेला होता, आपल्याला सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी जी काही भेट झाली होती छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान, आणि त्यावेळेला मग स्थानिक लोकांनी ह्या नदीलाच नवस केला होता असा तिथला इतिहास सांगतो. आणि त्यामुळे जर शिवाजी राजांना विजय मिळाला म्हणजे तो मिळावाच, आणि तो जर मिळाला तर मग आपण ह्या नदीचा उत्सव सुरू करू. आणि म्हणून कृष्णामाईच्या उत्सवाला हे ऐतिहासिक महत्त्वही अनेक वर्ष आहे. आणि वेगवेगळ्या घाटांवरती दरवर्षी श्रद्धेने हा उत्सव सुरू असतो. तर तिची ओटी जी भरली जाते, तर नदीची ओटी आपण का भरतो, तर लोकपरंपरेमध्ये नदीचा रजस्वला धर्म मानला जातो. आषाढ महिन्यामध्ये जेव्हा सगळं लाल पाणी असतं, माती सगळी वाहून येते, नद्यांना पूर येतात, त्यावेळी ते लाल पाणी म्हणजे जणू काही नदीचं मेन्स्ट्रुएशन पिरियड आहे, वार्षिक असं मानलं जातं. आणि त्यामुळे चौथ्या दिवशी तिची ओटी भरली जाते. का ओटी भरली जाते, तर आता तिला गर्भधारणा होईल, कारण सर्जन वर्षणाचा हा सगळा खेळ आहे. आणि पुढे जाऊन ह्याच नदीचं पाणी हे जमीन सुफलित करणार आहे. आणि आपल्याकडे जशी महिलेची ओटी भरतो तर तोच आत्मभाव ह्याच्यामध्ये पण आहे. आणि त्यामुळे वरती एक महिला ह्या नदीची ओटी आपल्याला भरताना दिसते आहे. मग ती देवी रूपात जी नदी आहे तिची ओटी भरली जाते. आणि खाली इथे चांदीचे आपल्याला सजवलेले गरवे दिसत आहेत, त्याच्यामध्ये कृष्णेचं पाणी ठेवलेलं असतं आणि त्याची ही पूजा केली जाते. ब्रह्मपुत्रा नदी जी आहे, ब्रह्मपुत्र आहे, इथे नद आहे, तो म्हणजे समुद्र आणि नदी याच्या मधलं ते पात्र आहे. अरुणाचल आणि आसामला मला अभ्यासाच्या निमित्ताने जाता आलं, त्यामुळे ब्रह्मपुत्र पाहिला आहे मी, किती मोठा नद आहे तो. तर तिथे सुद्धा कामाख्येचा उत्सव होतो बघा आसाममध्ये. आणि तिथे सतीची योनी गळून पडलेली आहे आणि त्यामुळे तिचा रजस्वला धर्म ज्याला अंबुवाची उत्सव म्हटलं जातं. आणि या काळामध्ये या ब्रह्मपुत्र नदाचं पाणी सुद्धा लाल होतं अशी धारणा आहे. आणि अनेक लोक त्या काळात जातात. कावेरी नदीचाही रजस्वला धर्म मानला जातो. आणि चौथ्या दिवशी म्हणजे 3 दिवस तो रजस्वला धर्म पाळतात आषाढामध्ये. आणि चौथ्या दिवशी गावातली जी सगळ्यात वयस्कर स्त्री असते ती तिची खणा नारळाने ओटी भरते, तिला साडी नेसवते. तर हे मी सगळं का सांगते की हे सगळं त्या पाण्यात सोडलं जातं आणि त्यामुळे आपल्याला ह्याचा सहसंबंध माहिती असला पाहिजे. कृष्णामाईच्या उत्सवाबद्दल तर मी सांगितलंच. कृष्णामाईच्या उत्सवामध्ये सुद्धा एका घाटावरून दुसऱ्या घाटावरती अशी नदीला साडी नेसवली जाते गाठी बांधून.
कुंभमेळ्यामध्ये सुद्धा मौनी अमावस्येचा जो दिवस असतो, आपल्याला बातमी माहिती असेल, खूप चेंगराचेंगरी झाली होती. ह्याचं कारण असं आहे की ती जी अमावस्या आहे त्या दिवशी मौन पाळायचं आणि नदीमध्ये स्नान करायचं. त्यामुळे लाखो भाविक जातात तिथे, स्नान करतात, त्यामुळे सुद्धा प्रदूषण हे होत असतं. म्हणजे कितीही आपण जागरूक करायचा लोकांना प्रयत्न केला तरी सुद्धा ते अगदी साबण लावून तिथे अंघोळ करत असतात, कपडे धुत असतात, अनेक गोष्टी नदीला अर्पण करत असतात. त्यामुळे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा कचरा हा त्या वाळवंटामध्ये आपल्याला दिसतो. आणि पंढरपूरची वारी हा तर एक आणखीन आस्थेचाही विषय आहे, पण तितकाच काळजीचाही विषय आहे. कारण आषाढी आणि कार्तिकी वारीला चंद्रभागेचंही प्रदूषण होतं आणि वाळवंट किती समृद्ध होतं एकेकाळी, पण आता लाखो भाविक तिथे जात असतात. त्यामुळे तिथे सुद्धा हे स्वच्छतेचे प्रश्न आणि नदी दूषित होणं अशा समस्या आता भेडसावायला लागलेल्या आहेत. आता दहन आणि श्राद्ध विधी, माझी स्वतःची जी PhD आहे ती श्राद्ध विधी आणि त्याची दान संकल्पना यावर आहे. त्यामुळे या विषयावर मला आवर्जून बोलायला आवडतं. आणि माझे जे गाईड आहेत डॉक्टर नारायण देसाई, ते इकॉलॉजिस्ट आहेत. त्यामुळे आम्ही पर्यावरणाचाही विचार श्राद्धामध्ये कसा आहे असं पाहण्याचा प्रयत्न माझ्या संशोधनाच्या निमित्ताने केला. तर आपल्याला माहिती आहे की नदीकाठी थोडंसं दूर शिवमंदिर असतं आणि दहनाचे जे विधी असतात ते नदीकाठी होतात. पुण्यातही आज आपल्याला दिसतं की ओंकारेश्वरावरती हे जे काही आहे वैकुंठ स्मशानभूमी, तर ती पूर्वी वेगळ्या ठिकाणी होती, नंतर ती वेगळ्या ठिकाणी आता पुन्हा आली. पण आजही गावांमध्ये नदीच्या काठी दहनाची व्यवस्था केलेली दिसते. कारण थोडंसं दूर जाऊन ते करायचं आहे, त्यामुळे अगदी गावामध्ये त्याचा संपर्क नको. आणि मग तिथे दहन झालं की सावडण्याचा विधी असतो अनेक समाज गटांमध्ये, आणि मग त्या अस्थी, ती रक्षा हे तिथेच नदीमध्ये सोडलं जातं. आणि शिवमंदिर जे असतं ना, तर असं मानलं जातं की जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा ती जी शाळुंका असते ती पूर्ण पाण्यामध्ये बुडली, म्हणजे जणू काही ती नदी शिवाला वंदन करायला येत असते. आणि मग हळूहळू तो पूर ओसरतो. आपल्याला वेगवेगळ्या शिवमंदिरांमध्ये किंवा नदीकाठच्या मंदिरांमध्ये सुद्धा अशा खुणा दिसतात बघा, मार्किंग केलेलं असतं की इथपर्यंत पुराची पातळी आहे. पण लौकिक अर्थाने धर्मशास्त्रामध्ये असं मानलं जातं की त्या शिवपिंडीला वंदन करून ते पाणी परत मागे येत आहे. कारण पुन्हा सगळ्या नद्या ह्या गंगा स्वरूप मानलेल्या आहेत, त्यामुळे ती शिवाला भेटायला येते अशी ही एक धारणा त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे जेव्हा दहन होतं आणि श्राद्ध विधी होतो, तर हे सगळं नदीकाठी का? तर भाताचे पिंड, दर्भ, फुलं हे सगळं नंतर आपण त्या नदीमध्ये सोडतो. गंगेचं महात्म्य, दक्षिण वाहिनी ज्या नद्या आहेत त्यांचं महात्म्य आपल्याकडे असं सांगितलं गेलेलं आहे की जर ह्या नदीमध्ये एखादं शव, प्रेत सोडलं गेलं तर गेलेल्या माणसाला गती मिळते, मोक्ष मिळतो. किंवा पिंडदान करून तिथे जर पिंड सोडले गेले तरीही त्याला मोक्ष मिळतो दिवंगताला. अस्थिविसर्जनही नदीत करायचं. पण हे जेव्हा नद्या प्रवाही होत्या त्यावेळी खरंच पुढे वाहून जात होतं. पण आता हे सर्व प्रश्न ऐरणीला आलेत, कारण लोकांच्या धर्मश्रद्धा तिथेच आहेत, पण आता नदी मात्र मूळ जागी राहिलेली नाही. त्यामुळे मला नेहमी वाटतं की श्राद्ध विधी झाल्यानंतर ते जे सगळं साहित्य असतं त्याची योग्य व्यवस्था कशी करायची, त्याचं विसर्जन कुठे करायचं, हा एक मोठा ऐरणीचा मुद्दा आज सगळीकडे आपल्याला झालेला दिसतो. आता पार्थिव गणेश व्रत, नुकतेच गणपती होऊन गेलेले आहेत, तर पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्वात आलेलं. आणि हे जे मूळ व्रत आहे हे आपल्याला बरेचदा माहिती नसतं की श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा 1 महिन्याचा जो कालावधी आहे, त्यावेळी त्या भक्ताने नदीकाठी जायचं. आषाढातला पूर ओसरून गेलेला असतो, आता गाळ छान खाली बसलेला असतो आणि श्रावण महिन्यामध्ये हलका ऊन पाऊस असतो, त्यामुळे आपण नदीकाठी बसून ही उपासना करू शकतो. आणि मग काय करायचं की नदीचा गाळ घ्यायचा, म्हणजे नदीत स्नान संध्या सगळं करायचं आणि नदीकाठचाच गाळ घ्यायचा आणि त्याची अंगठ्या एवढी मूर्ती तयार करायची गणपतीची. तिला षोडशोपचारे सगळी पूजा करायची, अथर्वशीर्षाचा अभिषेक करायचा आणि लगेच ती नदीमध्ये विसर्जन करायचे, म्हणजे त्या गाळातच लगेच ती प्रवाही करायची. म्हणजे जिथून ते घेतलंय तिथंच ते परत जात आहे. तर हे मूळ व्रत आहे. पण आता काळाच्या ओघामध्ये आणि लोकमान्यांनी गणेशोत्सव हा स्वातंत्र्य प्राप्तीसाठी एक माध्यम म्हणून वापरला, संघटनेसाठी त्याचा वापर केला आणि त्यामुळे मग त्या उत्सवाचं स्वरूप बदललं. आणि आजचा उत्सव हा खरंच एक काळजीचा मोठा विषय वेगवेगळ्या अंगाने झालेला आहे.
गौरी व्रत आहे हे सुद्धा लोकधर्मातनं आलेलं आहे, हे आपल्याला बरेचदा माहिती नसतं. तर गौरी या शब्दाचा अर्थच आहे अनाघ्रात पृथ्वी, म्हणजे जिचा गंध घेतला गेला नाही अजून अशी ती कुमारी. आणि मग तीच पुढे पार्वती रूपात आपल्याला भेटते. आणि गणपती आणि गौरी हे एका पाठोपाठ येतात, पण त्या व्रतांचा तसा अर्थार्थी एकमेकांशी काहीही संबंध नाही. दोन स्वतंत्र व्रत आहेत. पण या व्रतामध्येही काय अपेक्षित आहे, तर कोकणात आपण जर पाहिलं तर तेरड्याची रोपं आणली जातात. किंवा देशावरती आता मुखवट्याच्या गौरी जरी असल्या तरी मूळ जे व्रत आहे कोकणामध्ये आपण जे बघतो, तिथे नदी काठचे किंवा जिथे जलस्रोत आहे तिथले खडे आणायचे आहेत आणि त्याची पूजा करायची आहे. कारण हे सर्जनाचं प्रतीक आहे आणि त्यामुळे भूमीचं सुफलन आणि नदीने तिचं प्रवाहीपण जिवंत ठेवून त्या सुफलनासाठी मदत करणं, ह्या सगळ्याचा संबंध हा या गौरी व्रताशी सुद्धा जोडलेला आहे असं आपल्याला दिसतं. अलीकडे काय होतं, जुने मुखवटे असतात देवींचे ते सुद्धा नदीत विसर्जन केले जातात. जे काही डेकोरेशन असतं ते नदीत विसर्जन केलं जातं. असे अनेक प्रश्न आहेत. नुकताच लालबागच्या राजाचं विसर्जन हा एक मोठा प्रसंग घडला, ज्याच्यात वेगवेगळ्या प्रकारे चर्चा झाल्या. पण इतक्या मोठ्या मूर्ती जर तयार केल्या तर त्या कुठल्याच जलस्रोतामध्ये सामावू शकत नाहीत. त्यामुळे नदीच काय पण समुद्रालाही आता मर्यादा पडायला लागलेल्या आहेत. आणि या सगळ्याच्या जोडीने पुढचा जो विषय असतो तो निर्माल्य विसर्जन. निर्माल्य म्हणजे जे आपण परमेश्वराला अर्पण केलेलं आहे ते परमेश्वराच्या पवित्र सानिध्यामुळे तेही पवित्र झालेलं आहे. त्यामुळे मग ते कचऱ्यात टाकून चालणार नाही, त्याला पाय लागून चालणार नाही. मग ते कुठे टाकायचं, तर नदीत टाकायचं. किंवा आपल्या घरी अनेकदा जुन्या फ्रेम्स असतात किंवा काही भग्न झालेल्या मूर्ती असतात. आणि मग ह्या सगळ्याला कोण सामावून घेईल, तर जलस्रोतच याला सामावून घेऊ शकतात. म्हणून मग ते नदीत विसर्जन करा किंवा समुद्रात विसर्जन करा. पण समुद्रात सुद्धा काय होतं, भरती ओहोटीच्या खेळामध्ये बरेचदा ते किनाऱ्यावरती आलेल्या आपल्याला गोष्टी अनेकदा सापडतात. आणि आता नद्यांच्या बाबतीत तर नद्याच उरलेल्या नाहीयेत, त्यामुळे कुठेतरी काठावर ते ठेवलं जातं. आणि पावसाळ्यात जेव्हा पूर येतो, धरणांमधनं पाणी सोडलं जातं, तेव्हा हा सगळा कचरा हा सगळा वाहून येतो हे आपल्याला दिसतं. पण या सगळ्याला परंपरेचं अधिष्ठान आहे. त्यामुळे आजही लोकांना वाटतं की आम्ही आहे त्याच प्रकारे हे सगळं पुढे चालू ठेवू. हा मेणवलीचा फोटो आहे. मेणवलीला कृष्णा अजूनही आपल्याला छान दिसते वाहती. आणि मी मुद्दाम हा फोटो घातला होता की रोजच्या जगण्याशी कसा संबंध आहे, तर या गोधड्या धुवून तिथे वाळत घातल्यात. आता पक्षपंधरवडा झाला की अनेक समाज गटांमध्ये अशा प्रकारे आपल्या घरातला कपडा न कपडा घेऊन जातात लोक नदीवर आणि ते धुवून तिथे वाळत घालायची पद्धत आहे. खडकवासल्याला धरणावर आता जाऊ देत नाहीत, पण अनेक लोकांच्या धारणा त्यामुळे दुखावल्या जातात. कारण आता ती जीवनवाहिनी म्हणून उरलेली नाहीये आणि त्यामुळे एक मोठं प्रश्नचिन्ह, अनेक प्रश्नचिन्ह आपल्या समोर घेऊन असं येतं आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळेच कदाचित आपण आज या विषयावरती बोलतो आहोत. तर त्यामुळे एकूण ह्या नदीचं जे प्रवाहीपण आहे, तिच्या शब्दामध्ये जो प्रवाहीपणाचा अर्थ भरलेला आहे, ती जीवनवाहिनी आहे, ती आता तशी उरलेली नाही, कारण शहरीकरणाचा रेटा. आणि लोकांना मात्र आपल्या धर्म परंपरा सोडायच्या नाहीयेत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण सगळे मिळून काय करू शकतो, आपण काही उत्तर शोधू शकतो का, म्हणून हा प्रश्न इथे मी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे माझी मांडणी झालेली आहे करून. आता तुम्ही अनम्यूट होऊन याविषयी काही मांडणी केलीत किंवा तुमच्या मनात आणखीन काही प्रश्न असतील तर त्याविषयी आपण बोललो तर मला नक्की आवडेल, म्हणजे एक संवाद आपल्या सर्वांमध्ये स्थापित होईल. एक मिनिट आपण लोकांना अनम्यूट करायसाठी परवानगी देऊया, ती आपण दिलेली नाहीये. चालेल. अं, हा आता लोक अनम्यूट करू शकतात, तर त्याच्यामुळे ज्यांना अनम्यूट करून ह्याच्यावरती बोलायचंय, तर कोणी बोलेपर्यंत मला एक प्रश्न आहे की ही मांडणी आहे हे बरोबरच आहे की परंपरा लोकांना बदललेल्या काळातही पाळायच्या आहेत आणि नुसत्याच परंपरा नाही तर त्या परंपरा बदलून पाळायच्या आहेत. म्हणजे मूळ परंपरा अशी होती की मातीची मूर्ती करायची आहे नदी किनारच्या गाळातून आणि ती तिथे सोडायची. आता ती बदलायची आहे परंपरा आणि तरी ते नदीतच सोडायची आहे. तर याच्यावरती म्हणजे धर्मशास्त्राच्या बाजूनी जर पाहायचं झालं तर धर्म हा सुद्धा प्रवाही आहे. धर्म हा सुद्धा गोठलेला नाहीये. हे तुम्ही लोकांना कसं सांगू शकाल?
आपल्याकडे गंमत अशी आहे हिंदू धर्मशास्त्राबद्दल जेव्हा आपण बोलतो, की अन्य जीवन प्रणालींच्या प्रमाणे आपल्याकडे फक्त एकच ग्रंथ किंवा एकच देवतावाद नाही. आपल्याकडे अनेक ग्रंथ आहेत जे आपल्याला आपला धर्म म्हणजे आपली जगण्याची रीत, जगण्याचे नीती नियम हे शिकवतात. धर्म या शब्दाचा अर्थ रिलिजन असा नसून जो आपलं जीवन प्रवाही ठेवतो किंवा आपल्या जीवनाला, आपल्या समाज जीवनाला एक शिस्त लावतो, वळण लावतो, त्याला आपण धर्म असं म्हणतो. म्हणजे तो धारणा करतो समाजाची. त्यामुळे धर्म प्रवाही आहे, धर्म लवचिक आहे, पण तिथे विवेकाचाही विचार आहे हे आपल्या सगळ्यात आधी लक्षात घ्यायला लागेल, कारण धर्म या शब्दामध्येच ते अनुस्यूत आहे. तर त्यामुळे लोकांना तुम्ही म्हणताय तसं की धर्मामध्ये प्रवाही पण आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे आपण पर्याय काढू शकतो. पण ते पर्याय काढत असताना सुद्धा सारासार विचार किंवा विवेक हा करणं हे खूप आवश्यक आहे. आता गाणपत्य संप्रदायाची वेगवेगळी जी व्रतं आहेत त्यातलं एक व्रत असंही आहे की एका चतुर्थीला सुवर्णाचा गणेश तयार करून घ्यावा, म्हणजे सोन्याची मूर्ती करावी, तिचं पूजन करावं आणि तो ब्राह्मणाला दान द्यावा. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सोन्याच्या मूर्तीचे उल्लेख हे सापडतात. पण ते जे व्रत आहे ते आपलं जे पार्थिव गणेश व्रत आहे ज्याला आपण गणेशोत्सव म्हणून आता साजरा करतो त्याच्याशी त्याचा काही संबंध नाहीये. पण सुवर्णमूर्ती तयार करावी असा एक संदर्भ आपल्याला गणेश पुराणामध्ये सापडतो, एवढं मात्र नक्की. त्यामुळे तो धागा पकडून आता सगळ्यांना काही सोन्याची मूर्ती घेणं शक्य नाही. मग चांदीची मूर्ती किंवा पंचधातूची मूर्ती ही जर तुम्ही केली तर त्याची प्रतिष्ठापना तुम्ही करू शकता. म्हणजे नव्या काळामध्ये नव्या स्मृती रचल्या जाणं हे खूप आवश्यक आहे असं आम्ही म्हणतो अभ्यासक. तर त्याचं कारण हेच आहे की आता जे सहज सोपं आहे आणि जे पर्यावरणाला अनुकूल आहे आणि जे ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे त्याची काहीतरी सांगड आपल्याला घालायला हवी. कारण इथे एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की ज्या काळामध्ये ही सगळी व्रतं तयार झालेली आहेत त्या काळामध्ये नद्या प्रवाही होत्या. आणि त्यामुळे मग नदीकाठी श्राद्ध किंवा नदीकाठी गणपतीचं विसर्जन हे सगळं ओघाने आलं, कारण तो जीवनाचा अविभाज्य भाग होता. त्यामुळे त्याचं प्रतिबिंब हे ग्रंथांमध्ये दिसतं. त्यामुळे आता नदी आटलेली आहे आणि आता काय करायचं, तर ह्याचं उत्तर प्राचीन ग्रंथ देणारच नाहीत, कारण त्यांच्या काळात नदी आटलेली नव्हती. आपदधर्म म्हणून म्हणजे अगदी दुष्काळच पडलेला आहे किंवा खूप पूरस्थिती आहे अशा वेळी काय करायचं म्हणून काही नियम सांगितलेले असतात, त्याला आपदधर्म असं म्हणतात. तर त्या प्रकारच्या नियमांचा विचार हा आपण आजच्या काळामध्ये सुद्धा करू शकतो. फक्त यामध्ये लोकांनी सुद्धा भावनेच्या भरात न जाता थोडासा विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे आता तुम्हाला नव्या पद्धतीने काहीतरी डेकोरेशन करायचंय, मग ते तुम्ही इकडून तिकडे तिकडून इकडे असं वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये फिरवू शकता. तर ग्रामीण भागामध्ये अनेकदा थर्माकोलचा वापर आजही केला जातो आणि ते सगळं नदीत सोडलं जातं. तर याला प्रवाही पण म्हणत नाहीत. म्हणजे नव्याचा स्वीकार करत असताना ते माझ्या समाजाला आणि माझ्या पर्यावरणाला घातक कसं ठरणार नाही ह्याचा विचार ह्या त्या व्रताच्या सुरुवातीपासूनच केला गेला पाहिजे, नियोजनातच तो असला पाहिजे. तर त्या निमित्ताने आपल्याला हे समजू शकतं की मी ह्याची योग्य व्यवस्था कशी लावायची. त्यामुळे ते प्रवाही पण जर टिकवून ठेवायचं असेल तर आता अनेकदा गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा होतात. शाडू मातीची जी मूर्ती असते मुलं हौसेने तयार करतात, तर ती आणखीन सुबक कशी होईल आणि मग त्याच मूर्तीची आपण प्रतिष्ठापना करूयात का, अशा प्रकारचा विचार हा पुरेसा जर आधी केला तर त्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा आता बीज गणेशासारखे उपक्रम पुढे आलेले आपल्याला दिसतात, त्याचाही यथोचित असा विचार झाला पाहिजे. गौरींच्या व्रताबद्दल तर खरंच म्हणजे मी थक्कच होते काही वेळेला की आता चांदीचे खडे लोक आणून त्याची पूजा करतात. तर मूळ व्रत हे चांदीच्या खड्यांचं नाहीये. ते ते विसर्जन नाही करत हा त्यातला वेगळा भाग, परंतु मूळ व्रत काय आहे हेही समजून घेणं आणि मग पाणवठ्यावर जाऊन ते खडे आणणं, त्याची योग्य ती व्यवस्था आणि पूजा करणं. आपल्याकडे जे निर्माल्य असतं, बरंच निर्माल्य तयार होतं. मी अदितीताई देवधरांशी पण याविषयी खूपदा आमच्या गप्पा झालेल्या आहेत म्हणून आवर्जून सांगते, कारण जीवित नदीच्या प्लॅटफॉर्म संबंधी आपण बोलतो आहोत. तर ह्या निर्माल्याचं काय करता येईल, तर मुळात आपल्याला फुलांची खूप आवड असते, पण कमीत कमी फुलांचा वापर करणं, कमीत कमी पानांचा वापर करणं. कारण जरी ते निसर्गातून आलेलं असलं आणि तुमच्याकडे त्याच्या विल्हेवाटीची योग्य व्यवस्था नसली तर पुन्हा ते कचऱ्यात जाणार आणि ते काहीतरी रोगराई पसरवायला कारणीभूत होणार, कारण शेवटी त्याचा चिखल होतो, म्हणजे त्याचं पावित्र्य सगळं हरवून जातं. मग अशा वेळी मी मध्ये एकदा असं सुचवलं होतं की आपल्या कोणी परिचित स्नेही असतील ज्यांच्याकडे बंगला आहे, बाग आहे, म्हणजे जागा आहे,
अशा ठिकाणी जर एखादा खड्डा केला आणि आपण आपल्याकडचं निर्माल्य जर त्यांच्याकडे नेऊन दिलं, त्यांनी काही गांडूळ खत सारखे प्रकल्प केले, वेगवेगळ्या सोसायटीमध्ये असतात, पण ते किती कार्यान्वित आहेत ते माहिती नाही. पण अशा प्रकारचा जर विचार हा समूहाने एकत्र येऊन केला आणि आपल्यासारख्या व्यासपीठांनी जर गणेशोत्सवाच्या आधी तिथे जाऊन पुरेसं लोकांचं प्रबोधन केलं, तर त्याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. पुनरावर्तनासारखे हे उपक्रम चालू आहेत. फक्त या सगळ्याबद्दल मला असं वाटतं, म्हणजे शैलजाताई आणि मी ह्याच्यावरती बोललो, की हे सातत्याने लोकांच्या मनावर आपल्याला बिंबवायला लागेल. आपण एकदा सांगून हे होणार नाही, कारण जे शतकानुशतकं लोकांच्या मनावर बिंबवलं गेलेलं आहे ते तुम्ही एका रात्रीत बदलू शकणार नाही. त्यामुळे धर्माचं प्रवाही पण धर्माची लवचिकता ही सांभाळताना पुढच्या पिढ्यांचाही विचार करून सारासार पद्धतीने या सगळ्याकडे आपल्याला पाहायला लागेल, असं एक अभ्यासक म्हणून मला वाटतं. तुम्ही चांगला मुद्दा सांगितलात की नद्या आता प्रवाही उरल्या नाहीत. पण त्याच्याबरोबर मला वाटतं अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लोकसंख्या कितीतरी पटीने वाढली आहे. तर पूर्वी लोकसंख्या कमी होती आणि नद्या प्रवाही होतात. आता नद्या आटल्या आहेत तशी लोकसंख्येचा पण विस्फोट झालेला आहे. त्यामुळे इतक्या सगळ्या लोकांनी इतका सगळा टाकलेला कचरा नद्या आता सामावून घेऊ शकत नाहीत. आपल्याला काही प्रश्न आलेले आहेत. कल्याणनी म्हणलं की खूप सुंदर माहिती दिली आपण. मला एक प्रश्न आहे की जे आजकाल आम्ही नदीवर विधी करणारे गुरुजी पाहतो, त्यांना आपण सांगितलेली माहिती तितकी माहिती आहे का? कारण त्या तिथल्या गुरुजी याची मोठी भूमिका म्हणजे त्यांची इथे मोठी भूमिका आहे, तर त्यावर तुमचं काय मत आहे? खरं तर मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये पौरोहित्य विभागाचं काम 25 वर्ष पाहिलं आणि त्यानिमित्ताने वैकुंठामध्येही आमचे पुरोहित विधी करायला जायचे प्रसंगी मीही जात होते. हे सांगायचं कारण असं आहे की प्रचलित पद्धतीने पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांशीही माझा अनेक वर्ष संवाद झालेला आहे. तशी संधी घेतलेली आहे मी. माझ्या श्राद्धाच्या PhDच्या वेळेला सुद्धा हा विषय आम्ही बोललो होतो, की हे जे सगळं काही आता घडतं आहे ओंकारेश्वरावरती जर आपण गेलो, मी मोघे गुरुजींशीही बोलले होते आणि वैद्य गुरुजींशी काही माझा संवाद झाला होता, की लोक फार श्रद्धेने आणि पावित्र्याने हे सगळं करत असतात. आणि आता काकस्पर्शाचा जो विधी आहे मुळात तो कुठल्याच पुराणात नाहीये, गरुड पुराणात सुद्धा तो नाहीये खरं तर, पण लोक श्रद्धेने तो करतात 10व्याचा विधी. आणि मग त्यावेळेला म्हणजे मुद्दाम सांगते वेगळा अनुभव म्हणून, की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतनं मला एकदा त्यांनी संपर्क केला होता आणि ते म्हणाले की आमच्याकडे पिंडदानासाठी लोक येतात, पण काकस्पर्श होऊच शकत नाही. तर मी म्हटलं का नाही होऊ शकत, म्हणजे कोणाच्याच पिंडाला कावळा शिवत नाही. तर ते म्हणाले अहो आमच्याकडे कावळेच नाही आहेत. तर त्याच्यावरती मग विचार केल्यानंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की कावळ्यांचा नैसर्गिक अधिवास जी झाडं आहेत ती झाडच आता तिथे नाही आहेत. त्या काळामध्ये तिथे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झालेली होती. त्यामुळे फक्त नदी असं न म्हणत असताना आपल्याला त्या सगळ्या परिसराचाच विचार करायला लागतो, की नदी आणि तिच्या भोवतीचं सगळं आयुष्य आणि तिथली बायोडायव्हर्सिटी हा सगळाच मुद्दा धर्मविधींच्या बाबतीतही महत्वाचा आहे. म्हणून मी तो सांगते की कावळा का तर नदीकाठी हे सगळं होत असे आणि कावळा तिथे उपलब्ध होता त्या काळामध्ये आणि त्यामुळे मग तो सहज खाली येऊ शकायचा, पण झाडं नाहीयेत. नदीची अवस्था वाईट आहे, म्हणजे थोडक्यात त्याला आवश्यक असा अधिवासच तिथे नाहीये. मग कावळा तिथे येणार नाही. मग कावळा जर आला नाही तर तो पिंडाला शिवणार नाही, तुमचा विधीच पुढे जाऊ शकणार नाही. या सगळ्याबद्दल या सगळ्या पुरोहितांशी सुद्धा बोलण्याची संधी घेतली गेलेली होती. परंतु काय आहे, मी परत परत तेच म्हणते की जोपर्यंत प्रबोधन योग्य प्रकारे पोहोचत नाही तोपर्यंत लोकही त्यांची आढ्यता किंवा आग्रह हे सोडणार नाहीत. त्यामुळे त्यांचं प्रबोधन करण्याची खूप गरज आहे. माझे यजमान इकॉलॉजिकल सोसायटीमध्ये पूर्वी त्यांनी वर्ग केलेला आहे आणि त्यावेळेला मी त्यांना असं खूपदा सुचवलं होतं की इकॉलॉजिकल सोसायटी सारख्या संस्थेनी किंवा जीवित नदी सारख्या संस्थेनी अशा पुरोहितांचं प्रबोधन करणाऱ्या वर्गांचं आयोजन करावं. एका गंमत रात्रीत चित्र गंमत बदलण्यामागे. मध्येच सॉरी मध्येच मी बोलते की गंमत अशी आहे की इथे प्रश्न असा आलेला आहे की तुम्हाला त्यांचे वर्ग घेता येतील का? म्हणजे तुम्ही म्हणताय की इकॉलॉजिकल सोसायटी आणि जीवित नदीनी घ्यावेत आणि आमच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांचे वर्ग घेऊन त्यांना, कारण की तुम्ही त्यातली अथॉरिटी आहात, तर तुम्ही सांगायला पाहिजे की हे निसर्गपूरक किंवा निसर्गस्नेही असायला हवं. कारण ते नक्की. अ, आमचं किती ऐकणार आणि ज्या माणसाचा श्राद्धात अभ्यास आहे अशा व्यक्तीचं किती ऐकणार असा तो मुद्दा आहे.
बरोबर. नाही, ते दोघांचंही नाही ऐकणार हा माझा अनुभव आहे. परंतु आपण प्रयत्न नक्की करू शकतो. म्हणजे मी तुम्हाला का संबोधित करते माहितीये, की माझा त्यातला विषय मर्यादित आहे. परंतु तुम्ही जे काही काम करता आहात पर्यावरणासाठी ते खरं तर आधी अधोरेखित झालं पाहिजे. कारण लोकांना हे माहिती नसतं. तुम्ही नद्या स्वच्छ करताय आणि ते नद्यांमध्ये पिंड आणून टाकताय. तर ह्याला काही अर्थ नाही. तर त्यामुळे हे आपण दोन्ही प्रकारे समन्वयाने नक्की करू शकतो. एकत्र म्हणजे येऊन एकत्र येऊन एक्झॅक्टली. वर्ग तर तुम्ही मला असं वाटतं तुम्ही जर याची म्हणजे काही सुरुवात केली तर नक्कीच आम्हाला येऊन मदत करायला नक्की हवी. नक्की, अगदी अगदी. म्हणजे आपण मिळून हे नक्की करू शकतो. पण त्याच्यामध्ये मला तुम्हाला का संबोधित करायचंय, कारण मी पाहते की तुम्ही नद्यांमध्ये उतरून काम करता. माझे अनेक स्नेही मंडळी आहेत याच्यामध्ये आणि माझ्या यजमानांच्याही निमित्ताने तो गट मला माहिती आहे. तर मी प्रत्यक्ष कधी नदीत उतरून नदी स्वच्छ नाही केलेली, पण माझ्या माध्यमातून मी प्रचार करत असते की नदी आपल्याला कशी वाचवायची आहे. तर त्यामुळे तुम्ही आधी हे सांगू शकता की तुम्हाला काय प्रकारचं काम तिथे करायला लागतंय, अनेक वर्ष तुम्ही काय प्रयत्न करताय, आणि मग त्याला जोडून मी ही सत्र नक्की घेऊ शकीन. कारण प्रबोधनाची खूप गरज आहे. आणि हे सगळं ना वर्षभर सातत्याने करत राहायला लागेल. म्हणजे आपण फक्त प्रासंगिक काही वेळेला बोलतो ना की गणपती आलेत की मग बोलूयात, नवरात्र आले की मग बोलूयात. तर असं न करता सातत्याने हे करत राहणं. आणि मला असं खूपदा वाटतं, म्हणजे मला एकदा गुरुदास दादांना पण भेटायचं आहे त्याविषयी, की इकॉलॉजिकल सोसायटीचा जो सिलॅबस आहे ना त्याच्यामध्ये पण हे विषय आले पाहिजेत. मी नक्की येऊन सगळ्यांना शिकवीन. मला खूप आवडेल की जे ज्ञान मला आहे ते तुमच्यापर्यंत जावं. कारण कार्यकर्त्यांनी आधी हे समजून घेतलं पाहिजे. मग कार्यकर्ते ते मांडू पण शकतील. त्यामुळे समन्वयाने आपण हे करू शकतो. कारण पिढ्यानपिढ्या जे चालत आलेल्या धारणा आहेत त्या बदलणं खूप कठीण आहे, पण ते अशक्य नक्की नाहीये. आपण त्याचा टक्का नक्की वाढवू शकतो यशस्वीतेचा एकत्र मिळून. यालाच धरून मला असं विचारायचं आहे की हे जे वेगवेगळे गुरुजी हे विधी करतात किंवा तुम्ही ज्या लोकांना प्रशिक्षण दिलं आहे या सगळ्या लोकांना माहिती आहे का की पुण्यामधला 70% जे सांडपाणी आहे म्हणजे आपल्या संडास बाथरूम मधलं जे मलमूत्र आहे ते कुठलीही प्रक्रिया न करता त्या नदीत जात आहे. आणि हे ह्या सगळ्या गुरुजींना माहिती आहे का म्हणजे आपण आपल्याच घरातल्या माणसाच्या अस्थि विसर्जन म्हणून जे करतोय ते नदीत न करता ते मलमूत्रामध्ये आपल्या प्रिय व्यक्तीच्या अस्थी टाकत आहोत हे ह्या लोकांना माहीत आहे का? मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये एक प्रयत्न असा केला की अदितीताई देवधरांचंच व्याख्यान मी ठेवलं होतं आमच्या सगळ्या पुरोहित गटासाठी, आणि ताईंनीच हे त्यांना सांगितलं. म्हणजे आम्ही तर प्रयत्न करत असतो की श्राद्धविधी झाला तर आम्ही सांगतो की तुम्ही पिंड बागेमध्येच कुठेतरी खड्डा करून त्याच्यामध्ये ते सगळं विसर्जन करा. किंवा अगदी ज्ञानप्रबोधिनीचा गणपती सुद्धा हा आम्ही एका त्या बकेटमध्ये विसर्जित होतो. आम्ही घरात सुद्धा लोकांना तसं प्रोत्साहन देतो. आता प्रश्न आहे तो, पारंपरिक पद्धतीने जे सगळे पुरोहित हे करतायत यांना हे वास्तव दिसत आहे. परंतु स्वीकारशीलता नाही, कारण ती आढ्यता आहे त्यांच्या मनात की हे परंपरेने सांगितले, मग हे बदलणारे तुम्ही कोण आहात. तर त्यामुळे त्यांच्यासाठीचे जे वर्ग घ्यायला लागतील, किंवा तिथे आपण जर असे काही बॅनर, म्हणजे तुम्ही केलंही असेल की कुठे आपण हे सगळं विसर्जित करतोय. आता ओंकारेश्वराचा घाट ही तर पाध्ये आणि म्हणजे मोघे आणि वैद्य यांची मोनोपॉलिस तिथे झाली आहे. त्यामुळे आपण तिथे जाऊ शकत नाही. पण महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण जर असं संबोधित करण्याचा लोकांना प्रयत्न केला तर त्याची यशस्वीता नक्की वाढू शकते. कारण हे समजण्याच्याच पलीकडे लोक आहेत. म्हणजे आपला जीवित नदीचाच एक उपक्रम होता, आणि मी एक वर्ष गणेशोत्सवात आपल्या विठ्ठलवाडीच्या घाटावर स्वतः उभी होते. आणि मी सांगत होते की तुम्ही नका ही मूर्ती विसर्जित करू इथे, पण त्या काकांनी ऐकलं नाही आणि त्यांनी ती मूर्ती सोडून दिली होती तिथे. आणि ती अशी आपटत आपटत 10 ठिकाणी ती पुढे जाताना ते स्वतःही बघत होते. पण ते मला म्हणाले, हा आता मला खरं समाधान मिळालं. तर अशा लोकांशी आम्हाला सुद्धा बोलायला लागतं आणि तुम्हाला सुद्धा बोलायला लागतं. तर त्यामुळे मिळूनच प्रयत्न करणं आणि सतत त्याविषयी संबोधित करत राहणं हे खूप आवश्यक आहे. हे फक्त प्रासंगिक करून आपल्याला नाही चालणार. बरोबर आहे. इथे एक तुम्ही म्हणतात तशीच एक टिप्पणी आलेली आहे. एक जणांनी लिहिलंय, विद्या भालेराव म्हणतात की आम्ही घरी मोठ्या भांड्यात मूर्तीचं विसर्जन करतो आणि माती घरीच झाडामध्ये टाकतो. निर्माल्य पण घरीच कंपोस्ट करतो. मला वाटतं आपल्या गटामधले बहुतेक सगळे लोक घरीच निर्माल्य कंपोस्ट करतात आणि आपल्या गटामध्ये सगळे मातीची मूर्ती करून हो. घरामध्येच कुंडीमध्ये विसर्जन करतात. त्याच्यामध्ये एक असं करता येतं, म्हणजे निरंजन दादांच्या पण दापोलीच्या शेतावर मी आणि आशुतोष म्हणजे माझे यजमान आम्ही जाऊन आलो. आमचीही शेती आहे, आम्ही शेती करतो कोकणामध्ये.
तर मी एकदा असं आम्ही असा विचार करत होतो दोघं जण मिळून की आता आमच्याकडे शेत आहे. तर समजा निर्माल्य त्याचं आता काय करायचं, तर त्याचं खत करायचं असेल तर इथे सगळं एकत्र जर केलं आणि ते एका टेम्पोनी आमच्या इथे जर नेलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो. तर पुण्याच्या जवळपास, आता आमचं तर 6 तासांवर आहे गाव, पण पुण्याच्या जवळपास ज्यांची अशी शेती आहे अशा शेतकऱ्यांशी जर आपण बोललो किंवा आपल्यासारखी पण हल्ली अनेक शिक्षित मंडळी ही पुण्याच्या जवळपास छोटीशी जागा घेऊन काहीतरी शेतीचे फळभाज्या लावणं, काहीतरी छान करणं असे उपक्रम करत असतात. किंवा वेगवेगळी फार्म हाऊस असतात जी टुरिस्ट प्लेस म्हणून हल्ली लोक तिथे जात असतात. तर अशांशी जर आपण बोललो, आपण म्हणजे सगळे मिळून आपण जर बोललो आणि तुमच्याकडे संस्थात्मक पायाभूत रचना आहे म्हणून त्यांच्याशी जर बोललो की असं असं काही गाड्या भरून असा निर्माल्य हा येईल, तर हा रिचवण्याची तुम्ही परवानगी देताय का तुमच्या शेतामध्ये, त्याचं खत होऊ शकतं. तर अशा प्रकारे ज्यांना आपण अजून संबोधित केलेलंच नाहीये अशापर्यंत आपण जर पोहोचलो तर ते हळूहळू काहीतरी सुधारणा होईल. कारण शहरामध्ये आता अशी जागाच नाहीये की जिथे आपण ते रिचवू शकू. आपल्या स्वतःचा बंगला वगैरे असला, जागा असली तर दॅट इज फेअर इनफ, पण तसं सगळीकडे नाहीये. सगळ्या सोसायट्यांमध्येही ती सोय असली तरी ते किती चालू आहे हे माहिती नाही. त्यामुळे या सगळ्यावर सतत बोलत राहणं आणि असे वेगवेगळे पर्याय हे शोधत राहणं असं आपल्याला नक्की करता येऊ शकतं. एक शेवटचा मला प्रश्न दिसतोय की व्रत आणि विधींमध्ये सायन्स किती आहे आणि श्रद्धा किती आहे असा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की बहुतेक ह्याचं उत्तर दिलं गेलेलं आहे. पण तरी तुम्हाला द्यायचं असेल तर नक्की अवश्य. हो, नक्की. धर्मशास्त्र हा विषय अ, आपल्या रोजच्या जगण्यातला आहे हे मला नेहमी सांगायला आवडतं. मी गेली 20 वर्ष हेच सांगायचा प्रयत्न करते की ते काही वेगळं असं बाजूला काढण्यासारखं असं नाहीये. तर आपण उदाहरण म्हणून घेऊ की चातुर्मासातली जी व्रतं असतात, तर चातुर्मासामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पावसाळा आहे. आयुर्वेद पण आपल्याला सांगतं की आपल्या पोटातला अग्नी हा मंद झालेला असतो. मग अशा वेळेला आपल्या पोटाला विश्रांती देण्यासाठी म्हणून ही व्रतं ही आपल्याकडे सांगितली गेली आहेत. त्यामुळे चातुर्मासाचं महत्त्व हे विशेष आहे. आता शारदीय नवरात्राची जी व्रतं आहेत ना, आणि पुन्हा आपण फक्त पुणे, महाराष्ट्र, मुंबई इतका विचार न करता साकल्याने भारताचा भूगोल, कारण आपली सगळी व्रतं, सण, उत्सव हे सगळे ऋतूवर आधारित आहेत आणि त्यामुळे ऋतुचर्या आणि दिनचर्या यांचा परस्परांशी खूप जवळचा संबंध आहे. आषाढात खूप पाऊस पडत असतो, आता आपण बाहेर पडू शकतो, पण ज्या काळामध्ये ही व्रतं सांगितली गेलेली आहेत त्या काळाचा जर विचार केला तर धुवाधार पाऊस असायचा, आपण बाहेर पडूच शकत नाही. मग तुमची पहिली शेतीची कामं सगळी पूर्ण झालेली आहेत, मग आता निवांत घरी बसा. मग नुसतं काय करायचंय, तर देवाची उपासना करा, आराधना करा, तुमच्या पोटालाही विश्रांती द्या. उगीच इकडचं तिकडचं काहीतरी खाऊन, वातुळ खाऊन त्रास होणार आहे, कारण बाहेरही तसा थंडावा आहे आणि पोटातला अग्नीही मंदावलेला आहे. मग त्याला विश्रांती द्या. आणि म्हणून ही व्रतांची जोड ही ऋतूंच्या आधारे त्याला दिली आहे. त्यामुळे आपले धर्मशास्त्रकार हे खरंच खूप विद्वान होते. फक्त त्यांनी जर या परिभाषेत सांगितलं असतं तर ते लोकांनी ऐकलं नसतं. आणि मूलतः अनेक व्रतं ही पुराणांमध्ये आली की जी सर्वसामान्य समाजाला त्यांनी संबोधित केलं, त्यांचं प्रबोधन केलं. कारण त्या काळामध्ये ज्ञान मिळवण्याचा अधिकार हा दुर्दैवाने काही विशिष्ट वर्णांनाच होता. आता त्या विषयात मी फार जात नाही, पण ही जी व्रतं आहेत याच्यामध्ये विज्ञान आहे जे रोजच्या आपल्या जगण्याशी संबंधित आहे. आपण एखाद्या पूजेमध्ये, सत्यनारायणाच्या पूजेमध्ये आपण पंचामृत देवाला अर्पण करतो. दूध, दही, तूप, मध, साखर याचं विशिष्ट प्रमाण हे आयुर्वेदाने सांगितलंय, जे कफ, पित्त, वात याला उपयुक्त आहे आणि तुमच्या प्रकृतीनुसार त्याचं प्रमाण बदलायचं असतं. मग माझ्याकडे जे उत्तम आहे, माझ्या आरोग्याला जे चांगलं आहे ते परमेश्वराला अर्पण करणं यात एक सहज भाव आहे. त्यामुळे त्याला व्रताचरणाची जोड दिली. त्याला वैदिक परिभाषेमध्ये विधी आणि अर्थवाद असं म्हणतात. लहान मुलाला सांगतो ना, तू हे केलंस तर मी तुला हे देईन. हे मोठ्या माणसांनाही लागू आहे, काहीतरी आमिष दाखवायला लागतं. तशी ही व्रतांची जोड दिली आहे. यो दुर्वां कुरैहि यजती स वैश्रवणो पमो भवती. जो दुर्वांनी त्याचं हवन करेल तो विश्रवस पुत्र कुबेरासारखा श्रीमंत होईल. म्हणून गणपतीचं व्रत करा. अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी आपल्या धर्मसंस्कृतीत सांगितल्या आहेत, पण त्या तुमच्या आमच्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहेत. कधी प्रसंग आला तर नक्की भेटू आणि यावर साकल्याने नक्की गप्पा मारायला मला आवडतील. खूप चांगलं सेशन झालं आणि मला असं वाटतं की ह्याच्यातून नुसतीच संस्कृती, धर्म आणि नदी, निसर्गाची कशी सांगड आहे
एवढी चर्चा करून आपण थांबायला नको, तर आपण एकत्र पुढे जाऊन तुम्ही म्हणालात तसं काहीतरी करू. आपण जितक्या जास्त पुरोहितांकडे, जितक्या जास्त गुरुजींकडे पोहोचू शकू आणि जितक्या जास्त लोकांना आपण त्यांच्यामध्ये काहीतरी बदल घडवू शकू, तितकं मला असं वाटतं की आपलं काम महत्वाचं होईल. तर इथे एकच एकच मिनिटं फक्त. पुरोहितांचा विषय निघाला म्हणून मी सध्या एका समितीवर काम करते. विश्व हिंदू परिषद नाव ऐकून दचकायला होतं थोडं, पण आता एक चांगला आयाम पुढे येतोय की मंदिर व्यवस्थापन व्यवस्थापन आणि पुरोहित अर्चक समिती. तर या समितीमध्ये महाराष्ट्रभरातल्या पुरोहितांना एकत्रित आणणं चालू आहे. नाशिकचा कुंभमेळा आहे त्या पार्श्वभूमीवरही त्या पुरोहितांचे मेळावे घेतोय. आता पुढे सप्टेंबरमध्ये पुण्यातल्या पुरोहितांचा एक मेळावा आपण घेतोय, स्त्री आणि पुरुष. तर आपल्याला पुरोहित गट जर हवा असेल एके ठिकाणी आणि त्यांचं सेशन घ्यायचं असेल, तर या समितीच्या माध्यमातून आपण ते नक्की करू शकतो. कारण आपण इंडिव्हिज्युअली किंवा फक्त जीवित नदी, फक्त इकॉलॉजिकल सोसायटी असं गेलो तर ते येणार नाही. नाही, नाही त्यामुळे आपण होणार. नक्की संपर्कात राहू. आणि विश्व हिंदूची आमची ही जी रचना आहे समितीची, याच्यामध्ये अनेक पुरोहितांचे म्हणजे शेकडो पुरोहितांचे संपर्क तर आमच्याकडे आहेत आणि लोक येतात बोलवल्यानंतर. महाराष्ट्रभरातल्या वेदपाठ शाळांमधनंही गुरुजी येत असतात या सगळ्या संमेलनांना. तर तिथे आपण ह्याची जर दोन स्वतंत्र सत्र ठेवली, तर चर्चात्मक जर घेतलं तर त्यांचीही भूमिका समजेल. म्हणजे आपण हे दोन्ही पद्धतीने करू शकतो. त्यामुळे मला वाटतं हे अवश्य करावं. तुम्ही तुम्ही त्याच्याशी म्हणजे तुम्ही असणार आहात का ती सत्र घेण्यामध्ये? हो, हो, मी त्या समितीचाच एक भाग आहे. तर त्यामुळे त्याची रचना जेव्हा आम्ही करू, तर तेव्हा आपण एकदा भेटून बोलूयात. तर म्हणजे इथे कृपया मर्यादा नक्की नाही. नक्की त्याच्यामध्ये खूपच छान. ही दोन तरी सत्र आपली करता येतील. एक जीवित नदीकडून कोणीतरी, शक्यतो शैलजाताई, आणि इकॉलॉजिकल सोसायटीकडून कोणीतरी, असं जर आपण गुरुजींशी बोलायला दोन सत्र आपल्याला मिळाली, तर मला असं वाटतं की खूपच महत्वाचं काम होईल. वेबिनार बरोबर. चांगला झालेलाच आहे, पण हा नुसता वेबिनार न राहता ही एका महत्वाच्या पुढच्या टप्प्याची सुरुवात आहे असं आपल्याला म्हणता येईल. खरंय. मला या विषयातले लेखही पाठवा. आम्ही एक धर्मजागर नावाचं साप्ताहिक काढतो. हं. ऑनलाईन ते अनेक लोकांना जातं. विश्व हिंदूच ते प्रकाशित करतंय. अनेक अच्छा. पुरोहितांपर्यंत ते जातंय. तर आपले जर लेख आले तर धर्मजागरमध्ये आपण ते प्रसिद्ध करू शकतो. अनेक लोक ते वाचत असतात. त्यामुळे त्याची सुरुवात इनिशियली आपण जर तुमच्याकडे लेख असतीलच तयार, आय एम प्रिटी शुअर अबाउट दिस, फक्त मराठीतनं लागतील ते. कारण मराठीमध्ये सगळे पुष्कळ पुरोहित लिखाण हा, आपल्या ह्याच्यामध्ये होतं. तर बरोबर. नक्कीच आपण एकत्र ह्याच्यावरती काम करूया. जरूर. खूप मला आनंद झाला की या निमित्ताने आपली काहीतरी एक नवीन सुरुवात होईल. तुमचं सेशन खरंच खूप महत्वाचं होतं. खूप खूप आवडलं. भेटत राहू. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. छान आर्या, तुमच्याशी परत बोलायला आवडेल. हो, नक्की नक्की. ताईंकडे आहे माझा नंबर, त्यामुळे आपण हो नक्की हो. संपर्कामध्ये राहूया. हो, येस येस. चालेल. येस, थँक्यू अच्छा, थँक्यू येस, सो थँक्यू. मच. येस, थँक्यू.